सत्या आता तुझा खेळ संपवतो बघ. पुन्हा एकदा आतून गोळी झाडल्याचा आवाज आलेला आहे. यावेळी देखील गोळी फक्त हवेतच झाडली गेली असेल की सत्यादादांवर झाडली गेली असेल. जयद्या, पुन्हा एकदा गोळीचा आवाज आलाय. तू एकदा विचार की जाऊन त्यांना. हो चित्रकार, तुम्ही विचार की त्यांना काय झालंय म्हणून. मला वाटतं त्यांनी वेळ काहीतरी केलं असतं. माझ्या सत्याला काय झालं नसेल ना. मम्मी तू शांत हो. वहिनी असं कधीच काय करणार नाही. तू शांत राहा बघू. माया माया हे बघ, शांत हो तू जरा. चांगलं केलंस पोरी, एकदम चांगलं केलंस. आपलं कर्तव्य निभावलंस तू. मला अभिमान वाटतो तुझा. कौतुक कौतुक केवळ कौतुक. सत्या, सत्या, सत्या माफ कर मला सत्या. अरे मी मुद्दाम नाही केलं सत्या. डोळे उघड. हॅलो, आई तर जेलमध्ये इमर्जन्सी आहे. लगेच ॲम्ब्युलन्स पाठवा. एसपी साहेब आज जाण्याआधी त्यांनी सांगितलं होतं गरज पडल्यास कठोर कारवाई देखील केली जाईल. आणि अवघ्या 1 तासानंतर पुन्हा एकदा गोळी झाडल्याचा आवाज आलेला आहे. आपलं सत्या. जयद्या एक काम कर, तू त्यांना विचार तरी नेमकं आज घडतंय काय, काय चाललंय ते विचारतो लगेच. सत्या अरे उठ ना, बघ ना सत्या माझ्याकडं. सत्या डोळे उघड. मी आहे ना सत्या. सत्या डोळे उघड. सत्या डोळे उघड. सत्या. दादा सगळं ठीक आहे ना. गोळीचा आवाज आला हो, काय झालं नाही ना. सगळं ठीक आहे ना नक्की. आतमध्ये नक्की काय घडलं हे आम्हाला कळू शकेल का. गोळी हवेत झाडली गेली की सत्यादादांवर. आतमध्ये काय चाललंय का नाही आम्हाला काही माहिती नाही. ज्यावेळेस कळेल ना आम्ही त्यावेळेस बोलू तुम्हाला. आता प्लीज गर्दी करू नका, व्हा बाजूला. आतमध्ये काय चाललंय हे कळल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. अहो तुम्हाला म्हंटल ना, कळेल तेव्हा सांगेन मी. आता व्हा बाजूला, गर्दी नका करू प्लीज. हॅलो, हा काय तात्यासाहेबांच्या कोठडीत गोळीबार झाला. सत्यजित सुर्वेंना गोळी लागली. ओके सर, ठीक आहे सर. कुणीतरी ॲम्ब्युलन्सला बोलवा पटकन प्लीज. गुन्हाळे ॲम्ब्युलन्स बोलवा पटकन. सर मी ऑलरेडी ॲम्ब्युलन्सला फोन केलाय, येईलच एवढ्यात. सत्या, सत्या माफ कर मला सत्या.
मी खरंच मुद्दाम नाही केला रे. डोळे उघड, तुला काही नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेव सत्या. सत्या सत्या डोळे उघड. सत्या 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 मम्मी माझ्या सत्याला गोळी झाली. सत्याच्या सुर्वे यांना कितपत इजा झालेली आहे हे अजून कळालेले नाही. त्याने गोळी झाडली माझ्या सत्यावर. मला जाऊ द्या माझ्या लेकरं. मी सांगत होते चित्रकाराला, ईश्वर विश्वास ठेवू नका. ही दगाबाज आहे. हिने गोळी झाडली माझ्या सत्यावर. सत्या माझ्या लेकरं खोकरं. अहो मम्मी शांत व्हा. मला जाऊ दे. मला जाऊ दे. मम्मी माया मम्मी मला आज जाऊ दे माझ्या सत्यामध्ये. माया शांत हो जरा. काही शांत हो. माझ्या लेकराला गोळी लागली तिथं. माया ऐका कळा मला. हे दगा पट्टा करायचं होतं म्हणून आतमध्ये जाऊ देत होता ना तुम्ही. अहो मम्मी साहेब तसं नाही. थांबा थांबा मम्मी साहेब तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. तिने भेटून सोडत असते. तिने माझ्या लेकाला गोळी मारली. माया माया शांत हो. माया माया ऐक माया. ओ ओ साहेब साहेब ऐका ना. अहो आमच्या पोराला आत गोळी लागली असं कळलंय. आम्हाला जाऊ देत ना आतमध्ये. अहो बघू तरी देत ना. काय काय आहे ते. एकदा फक्त आत जाऊ द्या प्लीज. एकदा आत जाऊ द्या. आम्हाला ऑर्डरच नाहीये तसे. खड्ड्यात गेली तुमची ऑर्डर. एकदा आम्हाला सत्यदादाला भेटू द्या प्लीज. आम्हाला आत जाऊ द्या. आम्हाला भेटायचंय त्याला. आम्हाला आत जाऊ द्यात. सोडा. मी बघतोस तुम्ही आम्हाला आत कसं जाऊ देत नाही ते. सोडा आम्हाला लवकर. हे बघा ऐका फक्त आम्ही मुलाला बघतो. तो ठीक असेल ना आम्ही माघारी येतो. अहो वाघमारे मॅडम काय केलं तुम्ही? लई चुकीचं केलं तुम्ही. का केलं असं? मग खरंच मुद्दाम नाही केला रे. चुकलं माझं खरंच. सत्या सत्या रे बघ ना माझ्याकडे डोळे उघडून. सत्या सत्या मी तुला काही नाही होऊ देणार. सत्या सत्या उठ, डोळे उघड. सत्या 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 रे बघ ना माझ्याकडे डोळे उघडून. सत्या सत्या मी तुला काही नाही होऊ देणार. सत्या सत्या उठ, डोळे उघड. सत्या 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 डोळे उघड. सत्या हे बघ मी आहे तुझ्या बरोबर. तू अजिबात काळजी करू नको. तुला काही नाही होणार. सत्या डोळे उघड. सातारा शहराला हादरवून टाकणारी बातमी आमच्या हाती आलेली आहे. सत्यजित सुर्वे यांच्यावर पोलिसांनी गोळी झाडलेली आहे. सत्या